नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण प्रायव्हेट BAMSचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत. राऊंड वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ प्रायव्हेट BAMS स्टेट कोटा 2025 आणि हा आपण कॅटेगरीनुसार बघणार आहोत. पहिली कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी. राऊंड 1चा ओपन कॅटेगरीचा प्रायव्हेट BAMSचा कट ऑफ होता 405. SML होती 26,211. ऑल इंडिया रँक होती 3,64,967. मग गेल्या वर्षीच्या या रँकच्या मानाने यावर्षी जी रँक असेल त्याला मार्क असतील 330. म्हणजे 330 जर मार्क असतील तर ओपन कॅटेगरीमध्ये राऊंड 1मध्ये प्रायव्हेट BAMSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढचं आहे राऊंड 3. गेल्या वर्षी मार्क हवे होते 391. SML होती 27,012. ऑल इंडिया रँक होती 3,79,880. मग या रँकच्या बरोबर यावर्षी जी रँक असेल त्यासाठी मार्क असतील 324 म्हणजे 324. पुढचा राऊंड आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. गेल्या वर्षी 366ला ॲडमिशन मिळाली होती. SML होता 29,621. ऑल इंडिया रँक होती 4,32,307. या रँकच्या करस्पॉन्डिंग यावर्षी जी रँक असेल त्याला मार्क असतील 304. यावर्षी ओपन कॅटेगरीमध्ये प्रायव्हेट BAMSसाठी 330 मार्कांना राऊंड 1ला ॲडमिशन मिळू शकतं. 324 मार्कांना राऊंड 3ला मिळू शकतं. 304 मार्कांना स्ट्रे व्हॅकन्सीमध्ये ॲडमिशन मिळू शकेल. पुढची कॅटेगरी आहे OBC कॅटेगरी. मग OBC कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी राऊंड 1ला 403 मार्क हवे होते. SML होती 26,363. ऑल इंडिया रँक होती 3,67,769. मग त्या रँकच्या मानाने यावर्षी जी रँक असेल त्यासाठी मार्क हवे आहेत ॲप्रॉक्सिमेट 327. आता राऊंड 3साठी OBC कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी 383 मार्कांना ॲडमिशन मिळाली होती. SML होती 27,802. ऑल इंडिया रँक होती 3,90,588. मग याच्याबरोबर या रँकच्या मानाने यावर्षी जी रँक असेल त्यासाठी मार्क हवे आहेत 321. पुढचा आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. गेल्या वर्षी OBC कॅटेगरीमध्ये 364 मार्कांना ॲडमिशन मिळाली होती. SML होती 29,820 आणि ऑल इंडिया रँक होती 3,95,060. या रँकच्या मानाने यावर्षी जी रँक असेल त्यासाठी मार्क हवेत. म्हणजे OBC कॅटेगरीमध्ये प्रायव्हेट BAMSसाठी पहिल्या राऊंडला मार्क ॲप्रॉक्सिमेट 327 हवेत. 321 मार्क असतील तर राऊंड 3ला ॲडमिशन मिळू शकेल आणि 317 असेल तर स्टे राऊंडमध्ये ॲडमिशन मिळू शकतं. जी कॅटेगरी आहे ACBC. मग गेल्या वर्षी राऊंड 1साठी कट ऑफ होता 391. SML होती 27,690. ऑल इंडिया रँक होती 3,93,061. मग गेल्या वर्षीची ही जी रँक होती त्या रँकच्या मानाने यावर्षी जी रँक असेल त्यासाठी ॲप्रॉक्सिमेट मार्क असतील 318. राऊंड 3साठी गेल्या वर्षी कट ऑफ होता 357. SML होती 30,577. ऑल इंडिया रँक होती 3,90,588. मग या गेल्या वर्षीच्या रँकच्या मानाने यावर्षी जी रँक असेल त्यासाठी मार्क हवेत 319. गेल्या वर्षी ACBC कॅटेगरीमध्ये स्ट्रे राऊंडसाठी ॲडमिशन मिळालं होतं 349 मार्कांना. SML होती 31,561. ऑल इंडिया रँक होती 4,51,320. मग या रँकच्या मानाने यावर्षी जी रँक असेल त्यासाठी मार्क हवेत 307. पुढची कॅटेगरी आहे SC कॅटेगरी. गेल्या वर्षी राऊंड 1साठी कट ऑफ होता 395. SML होती 27,316. ऑल इंडिया रँक होती 3,85,285. मग या रँकच्या मानाने यावर्षी जी रँक असेल त्यासाठी मार्क ॲप्रॉक्सिमेट असतील 321. राऊंड 3साठी गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 382. SML होती 27,891. ऑल इंडिया रँक होती 3,97,041. मग या रँकच्या मानाने जी रँक यावर्षी असेल त्यासाठी मार्क असतील ॲप्रॉक्सिमेट 317. पुढचा राऊंड आहे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड. गेल्या वर्षी कट ऑफ होता 356. SML होती 30,699. ऑल इंडिया रँक होती
4,53,683. मग या रँकच्या मानाने यावर्षी जी रँक असेल त्यासाठी मार्क हवेत 296. पुढची कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी. गेल्या वर्षी राऊंड 1साठी एस टी कॅटेगरीचा कट ऑफ होता 303. SML होती 37,745. ऑल इंडिया रँक होती 6,04,104. मग या रँकसाठी यावर्षी जी रँक असेल त्यासाठी मार्क असतील ॲप्रॉक्झिमेट 249. राऊंड 3चा गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 330. SML होती 36,972. ऑल इंडिया रँक होती 5,85,519. मग या रँकसाठी यावर्षी जी रँक असेल त्यासाठी मार्क हवेत 255. पुढचा राऊंड आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड. गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 285. SML होती 38,961. ऑल इंडिया रँक होती 6,33,900. मग या रँकच्या मानाने यावर्षी जी रँक असेल त्यासाठी स्कोर हवा 241. म्हणजे 249 मार्कांना राऊंड 1ला ॲडमिशन मिळू शकतं. 255 मार्काला राऊंड 3ला एस टी कॅटेगरीमध्ये प्रायव्हेट BMS कॉलेज मिळू शकतं आणि स्ट्रे वॅकन्सीसाठी 241ला पुढची कॅटेगरी आहे VJ कॅटेगरी. गेल्या वर्षी राऊंड 1चा कट ऑफ होता 404. SML होती 26,272. ऑल इंडिया रँक होती 3,66,121. मग या रँकसाठी यावर्षी जी रँक असेल त्यासाठी मार्क हवेत 329. पुढे थर्ड राऊंडसाठी VJ कॅटेगरीसाठी गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 382. SML होती 27,869. ऑल इंडिया रँक होती 3,96,651. मग या रँकसाठी यावर्षी जी रँक असेल त्याचा स्कोर असला पाहिजे 316. पुढचा राऊंड आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड. गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 364. SML होती 29,806. ऑल इंडिया रँक होती 4,36,152. या रँकप्रमाणे यावर्षी जी रँक असेल त्याचा स्कोर असेल 302. ही कॅटेगरी आहे NTB कॅटेगरी. मग गेल्या वर्षी राऊंड 1चा कट ऑफ होता 388. SML होती 27,966. ऑल इंडिया रँक होती 3,98,303. मग यावर्षी या रँकच्या जवळपास जी रँक असेल त्यासाठी स्कोर हवा 316. पुढे राऊंड थर्डसाठी गेल्या वर्षी कट ऑफ होता 382. SML होती 27,883. ऑल इंडिया रँक होती 3,96,821. मग या रँकसाठी यावर्षी जी रँक असेल त्यासाठी स्कोर हवा 316. पुढचा स्ट्रे वॅकन्सी राऊंड. गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 368. SML होती 29,405. ऑल इंडिया रँक होती 2,28,192. मग यावर्षीची जी रँक असेल त्यासाठी स्कोर हवा 305. पुढची कॅटेगरी आहे NTC. गेल्या वर्षी राऊंड 1चा कट ऑफ होता 404. SML होती 26,299. ऑल इंडिया रँक होती 3,66,664. मग या रँकसाठी यावर्षी जी रँक असेल त्यासाठी स्कोर हवा 328. पुढचा राऊंड आहे 3. गेल्या वर्षी कट ऑफ होता 385. SML होती 27,604. ऑल इंडिया रँक होती 3,91,365. मग या रँकसाठी यावर्षी जे रँक असेल त्याचे मार्क असतील 319. पुढचा राऊंड आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड. गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 365. SML होती 29,721. ऑल इंडिया रँक होती 4,34,486. मग या रँकच्या मानाने यावर्षी जी रँक असेल त्यासाठी स्कोर हवा 303. पुढची कॅटेगरी आहे NTD कॅटेगरी. गेल्या वर्षी राऊंड 1चा कट ऑफ होता 406. SML होती 26,108. ऑल इंडिया रँक होती 3,63,364. मग यावर्षी त्या रँकसाठी मार्क असतील ॲप्रॉक्झिमेट 330. पुढचा राऊंड थर्ड. गेल्या वर्षी कट ऑफ होता 385. SML होती 27,573. ऑल इंडिया रँक होती 3,90,588. मग या रँकसाठी यावर्षी जी रँक असेल त्यासाठी मार्क हवेत 319. पुढचा राऊंड आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड. गेल्या वर्षीचा कट ऑफ होता 366. SML होती 29,583. ऑल इंडिया रँक होती 4,31,711. या रँकच्या मानाने यावर्षी जी रँक असेल त्यासाठी मार्क हवेत 312. हा झाला कॅटेगरी वाईज राऊंड वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ ऑफ प्रायव्हेट BMS कॉलेज इन स्टेट कोटा. हा कट ऑफ कमी जास्त असू शकतो परंतु ॲप्रॉक्झिमेट हा कट ऑफ असेल. आपण इथं थांबूया.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन.